महत्वाचं म्हणजे आज नाशिकमध्ये येण्याचं कारण हे म्हणजे या विभागाचा आढावा बैठक घेण्याकरता आपण इथे आलेलो आहोत आणि आढावा घेत असताना या जे 4-5 जिल्हे आहेत या रिजनमध्ये त्याच्यामध्ये काय कारवाई झाला काय नाही ते फूड आणि ड्रग्स या दोन्ही विभागाचा बैठक रिव्ह्यू घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण इथे पीपीपी मॉडेलवर आपण लॅब्स आपण करणार आहोत फार मोठ्या प्रमाणामध्ये. जवळजवळ 7 रिजन्स आमचे आहेत. त्या 7 रिजन्सवर आपल्याला लॅब आपल्याला करायचं आहे कारण की आमच्याकडे फक्त आता 3 लॅब कार्यरत आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे सॅम्पल्स येतात त्याला आपल्याला वेळ लागत असतो. त्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि लवकरच ते लॅब्स आपण इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करणार आहोत 7 विभागामध्ये. आणि दुसरं म्हणजे स्टाफचं जे कमतरता आहे ते दादाकडे आमचा DCM साहेबाकडे आपला बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये मान्यता देण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे फूड ऑफिसर जे जातात त्यांना गाडीचा प्रोव्हिजन आपण केलेलं आहे की जे जाता येईल येता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा काम आपण केलेलं आहे. आणि स्टाफ सुद्धा जवळजवळ आपण 400 स्टाफ नेमणूक आपण लवकरच करणार आहोत आणि 100 अधिक म्हणजे असं 500 स्टाफ आपण नेमणूक करणार आहोत. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण दिलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे हॉटेल्समध्ये ईट राईट जे कॅम्पेन आमचं जे सुरू आहे राज्यामध्ये म्हणजे स्वच्छ जेवण दिलं पाहिजे, स्वच्छता असला पाहिजे. कॅन्टीन असेल कुठेही असेल जिथे जिथे असेल आणि ज्या लोक कार्यक्रम घेतात त्यांनी लायसन्स घेतला पाहिजे अशा प्रकारचा पूर्वीपासून नियम आहे. परंतु काही लोक घेत नव्हते. परंतु आता त्याच्यामध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मला विचारलं असतं मी सांगितलं की लायसन्स घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लायसन्स बद्दल सुद्धा डायरेक्टिव्ह आपण सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे गुटखा फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यातून येत असतो त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई करणं हा गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून तसं प्रकारच्या डायरेक्शन दिलेलं आहे. जे गुटखा पकडण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण डायरेक्टिव्ह दिलेला आहे आणि स्ट्रिक्टली हा बंद झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कारवाई झाला पाहिजे अशा प्रकारचा संबंधित अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे. जवळजवळ आपण या विभागामध्ये 3 जागेवर आपण स्वतःचा इमारत आपण FDAच्या इमारत बांधत आहोत आणि जवळजवळ त्याला 25 कोटी रुपयाचा तरतूद आपण केलेला आहे. आणि या बजेटमध्ये त्याच्यामध्ये निधी उपलब्ध प्रमाणामध्ये आपण हे सगळं करणार आहोत आणि अधिकचं बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाला आपण काम करत आहोत. आणि जवळजवळ 10 लॅब ऑन व्हील्स अशा प्रकारचा सुद्धा आपण कारवाई आपण केलेला आहे. त्याच्या दृष्टिकोनातून त्या सुद्धा प्रगतीपथावर आहेत आणि या विभागामध्ये लॅब आपले व्हील्सवर सुरू करायचं सुद्धा काम आपण केलेलं आहे. वर्षभरात मागच्या वर्षभरात किती कारवाया झाल्या आणि त्यातून साधारणतः किती माल किती कोट्यावधींचा माल त्याच्यामध्ये कारवाईचा आकडा एक्झॅक्ट मी सांगता येणार नाही. परंतु जवळजवळ आपल्याला 60 ते 70 कोटीचा आपण मी आल्यापासून 70 कोटीचं जे 6 महिन्यामध्ये आपण पकडलेलं आहे. म्हणजे गुटखाचा सांगतो फक्त. आणि बाकीचं त्याच्यावर कारवाई आपण केलेल्या हॉटेल्सवर कारवाई केलेलं आहे. ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांच्यावर कारवाई केलेलं आहे. मोठे मोठे हॉटेल्सवर सुद्धा आपण रेट टाकलेला आहे आणि आपण टार्गेट दिलेलं आहे की प्रत्येक जो फूड ऑफिसर असेल त्यांनी 5 कमीत कमी महिन्यामध्ये त्यांनी इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि मोठे हॉटेल्स आता आम्ही टार्गेट केलेलं की जिथे कुठलचे नाव मोठा असतो परंतु काम व्यवस्थित नसतो. किचन साफ असला पाहिजे. ईट राईट आमचं जे कॅम्पेन सुरू आहे त्याच्या माध्यमातून आमचं एकच आहे की स्वच्छ जेवण आमचं जे लोक येतात त्यांना मिळालं पाहिजे. गुजरात राज्यातून सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये तिला गुजरात इतर राज्यांमध्ये बंदी आहे परंतु महाराष्ट्रात बंदी नाही आहे. गुजरात बर्फी ती खाण्यासाठी योग्य नाही असं सुद्धा सांगितलं जातं. कशाचं? गुजरात बर्फी
सगळ्यात जास्त आज तुम्ही नाशिकमध्ये जरी कुठल्याही मिठाईच्या दुकानात गेला तर ते गुजरात बर्फी सगळ्यात जास्त विकली जाते. त्याच्याबद्दल कारवाई होते, परंतु त्याच्यात शिक्षा झालेली आज तागायत कोणाला लक्षात आलेली नाही. नाही, त्याच्याबद्दल आता तेच मी रिव्ह्यू आता घेण्यात आलेला आहे की किती कारवाई झाले, काय झालं. गुजरात बर्फी असो काही असो, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते भेसळ करत असतील, तेलामध्ये भेसळ करत असतील, मिठाईमध्ये भेसळ करत असतील, अन्नधान्यामध्ये भेसळ करत असतील, तर त्या दृष्टिकोनातून आपण गुन्हा दाखल करतो आणि त्यांना आपल्या कोर्टामध्ये आपण हे करतो. दुसरं एक हे मालेगावमध्ये कुत्ता गोळी ही सगळ्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्युट होते मालेगाव मधून, परंतु तिथे केमिस्ट धरलं जातं, बाकीचे चॅनल आहेत ते धरले जात नाही. त्याबद्दल काय सांग? कशाचं कुत्ता गोळी जी आहे ते आता ते जॉईंट कारवाई पोलीसच्या विभागातून आणि आमच्या अधिकारी लोकांनी काय कारवाई केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं एक आता रिव्ह्यू मध्ये माहिती म्हणणंच असं आहे की तो जो विकणार आहे त्यालाच मेडिकल दुकानदार तो ठीक आहे. जे चेन असेल ते चेन त्याच्याबद्दलच चर्चा झाली आमची मीटिंग मध्ये की जो विकणारा असेल किंवा त्याच्या जे चेन जे कोणी असतील त्याच्यामध्ये शेवटपर्यंत त्या सगळ्यांना धरण्याकरता आपण सगळ्यांवर कारवाई झाला पाहिजे असं प्रकारचा मी त्यांना निर्देश दिलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना की एकाला धरायचं ना, ज्याच्यामध्ये 10 लोक असतील तर 10 ते 10 लोकांवर आपण कारवाई केली. महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सगळ्यात जास्त ड्रग्सचं प्रकरण आपण मध्यंतरी गाजलं होतं. या ड्रग्स प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली, मुंबई पोलीस आले त्यांनी कारवाई केली, नाशिक पोलिसांनी कारवाई केली. मात्र ज्या खात्याकडे ह्या सगळ्या रोखण्याची जबाबदारी आहे, अर्थात तो खाता आपल्याकडे आहे, तर आपले नाशिकमधले अधिकारी त्यावेळेला काय करत होते? इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने उभे केले जात होते आणि विकला जात होता, बाहेर राज्यात जात होता, तर आपले अधिकारी नेमके काय करत होते? नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे ड्रग्सचं जे आहे ते आमच्याकडे जे ड्रग्ज आहे मेडिकल ड्रग्ज आमच्याकडे येतो, बाकीचे ड्रग्ज जे आहेत ते पोलीस विभागाकडे येतो. आणि त्या दृष्टिकोनातून जे MD सारखा ड्रग असेल ते वेगवेगळे ड्रग्ज आहेत. त्या ड्रग्ज म्हणजे ते डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळा असतो, परंतु आमचा ड्रग असला किंवा ते ड्रग असला तरी आमचा एकच आहे की पोलीस आणि आमचा विभाग हे दोन्ही डिपार्टमेंट दोन्ही विभाग एकत्रित होऊन ते कारवाई करतात. दिवाळीला सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मिठाई वगैरे जप्त केली जाते. त्यानंतर 2-3 दिवाळी जातात तरीही संबंधितांवर कारवाई होत नाही, त्याचा अहवाल येत नाही, ना मीडियापर्यंत येतो ना नाही आम्ही दुकान बंद करतो हे तितकं सत्य आहे. म्हणजे त्यांना म्हणजे बोलू तर द्या. आता नाशिकमध्ये असं माझ्याकडे एक्झॅक्ट फिगर नाही, पण मी सांगू शकतो तुम्हाला नंतर सांगतो. परंतु एक्झॅक्ट तुम्ही आता वेळेवर सांगणार की किती दुकान बंद केले ते मला सांगता येणार नाही, परंतु कारवाई आमच्या विभागाकडून होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करतो. साधं उदाहरण आता जो विषय निघाला गुजरात स्वीट हलवा येतो, फक्त इथे येतो, इथे पकडला जातो, त्याचे नमुने घेतले जातात, पुढे कुठलीही कारवाई होत नाही. जे आता मिठाई व्यवसाय कधी झाले की उघड किती एक्सपायरी डेट आपल्याकडे काही आपण त्यांना नियम अटी दिले आहेत की ते कंपल्सरी आहे, ते नाही, मात्र कारवाई कुठलीही होत नाही, फक्त दिखावा दाखवतो. नाही, ह्याच्यामध्ये मागच्या 2-3 महिना अगोदरच मी स्टेटमेंट दिला होता की जे लोक मिठाई घेतात त्यांनी बॅच नंबर पाहायला पाहिजे, त्याच्यावर डेट जे आहे ते डेट पाहायला पाहिजे, हे सगळं व्यवस्थित पाहूनच त्यांनी मिठाई घेतलं पाहिजे. आणि काय तसं प्रकारचं तक्रार असेल तर आम्ही टोल फ्री नंबर आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये नाही तेच सांगितलं ना मी, माझ्याकडे जे लॅब आहेत ते 3च लॅब आहेत, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद, असं हे 3 जागेवर आमचं लॅब्स आहेत. तर हे 3 लॅबमध्ये आपल्याला इतका मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग केसेस आहेत की त्या एक केस आपल्याला करायला 15-15 दिवस लागतो. तर त्या दृष्टिकोनातून आता लोड जास्त असल्यामुळे थोडा उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे ते थोडं आपल्याला पेंडिंग केसेस दिसतात. साहेब, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विकला जातो, गुटख्यावरती कारवाई केली जातात, कोट्यवधी रुपयाचा गुटखा पकडला जातो, परंतु त्याचे मूळ माफिया जे नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून आहे आणि शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार त्यांच्याकडनं केला जातो. ह्या सगळ्या कारवायांमध्ये आपले अधिकारी देखील सामील आहे का? कारण प्रश्न असा उपस्थित होतो की आजही तुम्ही कुठल्याही टपरीवर गेले तर तिथे गुटखा सर्रासपणे विकला जातो. शाळांच्या परिसरात असेल, कॉलेजच्या परिसरामध्ये असेल, गुटखा आजही विकला जातोय. मात्र कारवाई फक्त दाखवण्यापुरती केली जाते, प्रत्यक्षात कारवाई होत नाही. याचं कारण असे
की गुटखा सगळीकडे मिळतोय, शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यात गुटखा मिळतोय? नाही, गुटखा बंद झाला पाहिजे हा माझा मत आहे. आणि ह्याच्याकरता हे सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. फक्त आमचा विभाग होणार नाही, आमचे काय इकडे 15-20 कर्मचारी हे सगळं मिळून बंद करता येत नाही. सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आणि शाळांच्या बद्दल आपण सांगितलं, प्रश्न आला होता असेंब्लीमध्ये, उत्तरही दिलं मी. त्याच्यामध्ये 500 मीटरवर कोणत्याच प्रकारचं पाणठेलं नसलं पाहिजे असं प्रकारचं GR आपण गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा समाविष्ट आहे. प्राध्यापक असेल, त्या शाळेचा प्राध्यापक असेल, पोलीस स्टेशन असेल, आमच्या विभागाचे अधिकारी, जवळजवळ त्याच्यामध्ये 17-18 विभाग आहेत ज्याचाच त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की शाळेच्या एरियामध्ये कोणत्याच प्रकारचा असा प्रकारचा गुटखा दिसला तर ताबडतोब कारवाई केला पाहिजे. आणि माझं स्टेटमेंट सुद्धा आपण ऐकलं असेल की आताच मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की 3दा अशा प्रकारचा कोणी आपल्याला सापडला तर त्याच्यावर तुम्ही मला प्रस्ताव करा. मोका सुद्धा आपण लावण्याच्या दृष्टिकोनातून मागे पुढे मी पाहणार नाही. सर, आपण यापूर्वी मुंबईमधल्या एक मोठ्या हॉटेलवर, ज्याचं बडेमिया नाव आहे, इतक्या मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्याचं धाडस आपल्या विभागाने दाखवलं. अर्थात त्यांना पाठबळही आपण मंत्री म्हणून दिलं. मात्र नाशिकमध्ये देखील असे काही मोठे हॉटेल्स आहेत ज्याच्यावर मध्यंतरी कारवाई देखील झाली. मात्र पुढे कारवाईला ज्यावेळेला अधिकारी गेले त्यावेळेला त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला. एक मंत्री म्हणून या अधिकाऱ्यांना पाठबळ कसं दिलं जाणार आहे, कारण मोठ्या हॉटेलवर कारवाई होत नाही? नाही, मोठ्या बडेमियावर जेव्हा कारवाई होऊ शकते, जे 76 वर्षापासून तो त्याचा हॉटेल सुरू होता, तर कोणताही मोठा असेल त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. म्हणजे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं लायसन्स असतो आणि एक आपलं राज्य सरकारचं लायसन्स असतो. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचं जे लायसन्स घेणारे जे आहेत दुकान, ते जवळजवळ 45,000 असे आउटलेट्स आहेत. आणि जवळजवळ आमच्याकडे आउटलेट जवळजवळ 5 ते 6 लाख आउटलेट्स आमच्याकडे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळ्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कारवाई ते करतात, आपला राज्य सरकारच्या कारवाई आपण करतो. तरी सुद्धा आम्ही 5 स्टार असेल, 7 स्टार असेल, त्याच्यावर सुद्धा आपण टार्गेट दिलेलं आहे. सगळ्यांना 5-5 हॉटेल्सचं टार्गेट दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या कारवाई सुरू आहे. जे औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही ते ऑनलाईन मिळत आहेत. त्या संदर्भात इतर राज्यांमध्ये बंदी, पण आपल्याकडे बंदी नाही अजून. नाही, आपल्याकडे बंदी आहे. ते असं बंदी नाही, ऑनलाईन ते देऊन राहिले, परंतु ते बंद करायचं अशा प्रकारच्या असोसिएशननी मला माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या गंभीरतेने आपण विचार करत आहोत की हे बिलकुल हे कोणत्याच परिस्थितीमध्ये, कारण की त्याच्यामध्ये मेडिसिन काय देतात काय देत नाही ते ऑनलाईन काय पद्धत आहे हे काय विचार करण्यासारखा नाही. कारण की त्याच्यामध्ये काय देऊन राहिले ऑनलाईन आणि ते 40% कमी किमतीने, म्हणजे त्याच्या मेडिसिनमध्ये काय पॉवर आहे ते हे सगळं आपलं एक्झाम करावं लागेल. आणि अशा प्रकारचं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. नाही, सुरू आहे आमचा पाठपुरावा. मी ऑनलाईन वगैरे तर माझ्याकडे निवेदन, मी पुण्याला गेलो तिथे निवेदनाला आज सुद्धा मला लोकांनी सांगितलं इथे नाशिकला, जिथे जिथे माझे हे मला वाटते औरंगाबादच्या शेवटच्या मीटिंग आहे, सगळं रिजनमध्ये मी मीटिंग घेतलं. कारण की जाऊन तिथे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपला FDA डिपार्टमेंट आता आजपर्यंत लोकांना माहित नव्हतं, आता लोकांना माहित झालं की FDA डिपार्टमेंट आहे आणि काम करत आहे. किती दिवसात निर्णय होऊ शकतो कोणतं ऑनलाईनचं ते आम्ही लवकरात लवकर आम्ही करू. कारण की ते त्याच्यामध्ये लागलेलं आहोत. कारण की लोकांचं निवेदन आलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपण विचार करावा. कारण की ते ऑनलाईन जे मेडिसिन देतात त्याच्यामध्ये डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन हा महत्वाचा असतं, तिथे प्रिस्क्रिप्शन नसतं. आणि त्या दृष्टिकोनातून कारवाई आपल्याला करता येईल, त्याला केव्हाही कारवाई करता येईल. साहेब, आपण गुटखा माफियावर कारवाई केल्या, मात्र गुटखा माफियावर 9-9, 10-10, काही लोकांना 15-15 गुन्हे दाखल आहे. अशांवर काय आपण कारवाई करणार? तेच गुन्हेगार तुम्हाला नेहमी मिळतात, तेच हे भेटतं, त्यांच्यावर नाही, आता माझ्याकडे असं प्रकारचं आपण जे सांगत आहे तसं प्रकारचं 15 गुन्हे असेल तर ते मला माहित नाही. परंतु माझ्याकडे जर असा प्रकारचा आला की माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्यांच्यावर 3 गुन्हा झाले, 4 गुन्हा झाले, तर मी तुम्हाला आता सांगितलं की मोका लावून मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही म्हणतात की 15 दिवसानंतर अहवाल येतो, असं तुमचंच म्हणणं आहे. परंतु कायद्यानुसार 14 दिवसात अहवाल आला पाहिजे. आणि नाशिकमध्ये तर आपल्याकडे लॅब 6-6 महिने अहवाल येतो. मग अधिकारी कारवाई करतात, त्याचा उपयोग काय? नाही, तेच मी सांगत आहो. म्हणून तर आम्ही नवीन लॅब टाकत आहोत. PPP मॉडेलवर नवीन लॅब आम्ही 7ही रिजनमध्ये टाकत आहोत.
ज्याच्यामध्ये 7 किलोमीटरचा परिसर आहे आपल्या अधिकाऱ्यांना सांगा, गाडी येते, मुक्त राहील, कशी जाणार कारवाई करायला? ते तर मी सांगितलं ना, गाडीचा व्यवस्था मी केलेला आहे म्हणून मी बोललो. लॅब ऑन व्हील कन्सेप्ट कसे असते म्हणजे लॅब ऑन व्हील म्हणजे सगळं, म्हणजे जसं आपण फिरतो. फिरता पथक जसा असतो, लॅबॉरेटरी असेल त्याच्यावर, म्हणजे गाडी आहे, व्हॅन आहे, त्याच्यामध्ये सगळं आपण लॅबॉरेटरी राहील. त्याच्यामध्ये लोकांना आपण सहभागी करून घेणार आहे, त्यांच्याकडनं नमुने घेऊन की अधिकारीच नाही, आता अधिकारी जे जप्त करतील ते त्या क्षेत्रामध्ये जर तालुका लेवलवर काहीच नसेल व्यवस्था, तर तिथे जाऊन ते हे टेस्ट करता येईल आपल्याला. असं साहेब, आपण तेलाच्या भेसळ तुपाच्या भेसळबद्दल बोलला. मध्यंतरी न्यूज 18 लोकमतने नाशिकमध्ये जे जुने तेलाचे डबे आहेत ते वॉश करून निर्माच्या पाण्यात धुवून पुन्हा वापरले जात होते, अशा प्रकारचा एक रिपोर्ट केला होता. अधिकाऱ्यांना तो दाखवला होता. मात्र त्यानंतर देखील नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने या तेल व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठी कारवाई केली जाते. मात्र आम्ही कारखाने दाखवले, ज्या कारखान्यामध्ये तेलाचे डबे पुन्हा पुन्हा भरले जात होते, जिथे द्वारका आणि परिसरामध्ये धुतले जातात. काय ते, परंतु आपण जे सांगितलेलं त्याच्याबद्दल आम्ही जरूर चौकशी करतो आणि त्या जे कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करू, अधिकारीवर काय सोडणार नाही त्यांना. साहेब, सर्वत्र पाण्याचे जार वाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसतात. कोणत्या प्रकारची स्वच्छता नसते, त्याच्यात काय केमिकल वापरते, याबाबत काही झाली चर्चा आपली मीटिंग मध्ये अधिकाऱ्यांशी? नाही, त्याच्याबद्दल पाणीबद्दल काही चर्चा झाली नाही. ते आता जे आपण आता सांगत आहे की त्याच्यामध्ये केमिकल असतात, ते केमिकल असेल तर आम्ही जरूर कारवाई करू. पण नाही साहेब, आहे ना, पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. पाण्याच्या दारात संदर्भात अन्न औषध प्रशासनाला अधिकारच नाहीये, माहिती आहे तुम्हाला? नाही, अधिकार सगळं नाही, तुम्ही अधिकार- नाही, ते ठीक आहे. माझा अधिकार मला माहित आहे ना, मी कारवाई करणार. साहेब, हे जे जार मधलं पाणी विकतात, हा. 20 रुपयाला एक कॅन असते, 20 रुपये 30 रुपये. तसं जर बघितलं तर ते त्याच्यावर प्रक्रिया करून तेवढं विकणं पण एवढं कमी किमतीत शक्य नाही. म्हणजे नळाला पाणी लावतात आणि तसं तक्रार आले तर आपण कारवाई करू त्यांच्यावर. प्रत्येक शहरामध्ये साहेब हे नाही, आहे. ते ठीक आहे, आपलं सजेशन आहे ते ठीक आहे, परंतु आता जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारीमध्ये आम्हाला कारवाई करावं लागेल, जे काय असेल. साहेब, असं. आता लग्न सोहळ्यांचा सीझन चालू आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केटरिंगचा व्यवसाय करणारे लोक आहेत. ते शिळं अन्न जे आहे ते लोकांना देत असतात. त्याच्या संदर्भात आपल्या विभागाकडनं काही विशेष पथकांची नेमणूक राज्यभरामध्ये केली जाणार आहे का? कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न जे आहे ते नासलेलं अन्न दिलं जातं, अशा देखील अनेकदा तक्रारी करतात आणि त्याच्यामधनं विषबाधा होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. ते म्हणूनच मी पहिलेच सांगितलं आपल्याला की हे जे कार्यक्रम असतात वेगवेगळं, लग्नाचा असो किंवा सत्काराचा कार्यक्रम असो, अन्नदान होतो, हे होतो, ते होतो, तर त्याच्यावर आपलं लायसन्स घेणं म्हणजे कटिबद्ध आहे, कायदाच आहे. लायसन्स घेऊन आपण हे सगळं केलं पाहिजे. आणि लायसन्स घेतल्यानंतर आपण कारवाई आपल्याला करता येईल. असं तर कोरोना काळामध्ये अनेक मेडिसिन जे आहेत ते नवीन मेडिसिन उघडले गेले आणि त्यानंतर त्यांनी लायसन घेतले, काय नाही म्हणते त्याच्यावर कारवाई देखील या करण्यात आल्या, बंद करण्यात आली. कोरोना काळात अशा पद्धतीने उघडले तेव्हा त्याच्यावर कारवाई का झाली नाही याचं तुम्ही माहिती येते का? कारण नाशिकमध्ये देखील असे भरपूर मेडिकल आहेत समोर आले. नाही, ह्याच्यामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये जे कॉस्मेटिक्स वगैरे जे घेतले होते, हँड वॉश आणि हे जे सॅनिटायझर वगैरे ते ठीक आहे. ते त्याच्यामध्ये आपण तात्पुरतं ते लायसन्स घेतले होते कोरोनाच्या वेळामध्ये. ते त्यांच्याकडे जे आहे ते सॅनिटायझर वगैरे ते आहे. तशा प्रकारचं काही माझ्याकडे आणखी तक्रार आला नाही. साहेब, आपण वारंवार असं सांगताय की आपल्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, त्यामुळे आता भरत आहोत. मात्र आपल्या विभागाचे नाशिक मधलेच काही अधिकारी मोठ्या जे व्यापारी आहे, मोठे माफी आहेत, स्वीट्सच्या दुकानामधले असतील किंवा मिठाईचं भेसळ करणारे, त्यांना सोडून एका छोट्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करता, त्यांच्याकडे दंडात्मक रकमेसाठी पैशांची मागणी केली जाते. असे अनेक फोन कॉल्स आमच्याकडे आहेत की त्याच्यावर सांगितलं जाते की अधिकारी आता आम्हाला ब्लॅकमेल करतात आणि पैसे मागतात. मोठ्या धनधान्यांना सोडलं जातं, छोट्या व्यापाऱ्यांवर, व्यावसायिकांवर कारवाई केली जाते आणि पैशांसाठी केली जाते. एकीकडे आपल्याकडे मॅनपॉवर नाही म्हणून सांगितलं जातं, मात्र तीच मॅनपॉवर अशा पद्धतीनं शहरात लुटमार करते, अशा देखील तक्रारी अनेकदा आलेल्या आहेत. ठीक आहे, तक्रारी असतील तर मला ते आम्ही कारवाई करतो. विशेष करून मेडिकल वाले जे चालवतात ना त्यांच्याकडनं तक्रारी आहेत. कारण की मेडिकलचं लायसन्स धारी वेगळा असतो, तिथे माणूस वेगळा असतो, तो शिकावा ते आपण दुकान बंद करतो. ते पण अशा काही कारवाई केलेल्या आहेत का? आहे आपल्याकडे रद्द केलेलं दुकान भरपूर आहे. जवळजवळ माझ्याकडे 3,500 केसेस आहेत जे दुकान बंद झालेले आहेत. तर ते आपण
ठीक आहे चालेल. साहेब, आपण आता लॅब्स बोलला ते लॅब्स किती दिवसामध्ये तयार होतील आणि कार्यान्वित नाही नाही प्रोसेस चालू आहे त्याचा. नाही, म्हणजे कालावधी काही असं नाही प्रोसेस चालू आहे तर लवकर करू आपण. साहेब, विधानसभा अध्यक्ष राहुल एक दोन राजकीय प्रश्न आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी होते. दोन्ही गटांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 31 जानेवारी पर्यंत असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. देतील ना निर्णय 31 जानेवारी पर्यंत. आमचं कारण की अजितदादांचं राष्ट्रवादी काँग्रेस हाच गट राष्ट्रवादी काँग्रेस आहे. साहेब, काल जितेंद्र आव्हाड बोलले की राम हे मांसाहारी आहे, त्यावर भाजपकडनं वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलन केले जात आहेत, गुन्हे दाखल करण्याची मागणी केली, अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे. कशाचं जितेंद्र आव्हाड म्हणतात आमच्या राम पक्षाचे- मांसाहारी कोण आहे मला माहित नाही जितेंद्र राऊत कोण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.